नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विनापरवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे खवीस. अत्तराच्या वासाने तो जागा झाला. हा अनुभव आपल्याला रिहाना खान यांनी पाठवला असून त्या मूळच्या मुंबईमधील डोंगरीच्या रहिवासी असून सदरील प्रसंग त्यांच्या जिवलग मैत्रिणीसोबत घडला आहे. मंडळी, आपण बऱ्याचदा जुन्या माणसांकडून ऐकतो, रात्रीच्या वेळी अनोळखी ठिकाणी गजरे, अत्तर यांसारख्या सुगंधित गोष्टी लावून फिरू नये. खरं तर आत्ताच्या काळात या गोष्टी म्हणजे भाकड कथा वाटतात, पण कितीही नाकारले ना तरी काही गोष्टींचं अस्तित्व नाकारता येत नाही आणि वेळ आल्यावर त्याच गोष्टी हे सिद्ध करून दाखवतात. असाच काहीसा आपला आजचा अनुभव. सन 2012. स्थळ मुंबईमधील डोंगरी. रेशम अहमद आढाळ, तरुणाईत शिरलेली मुलगी. तरुणपण आल्याने तिच्या चांदशा मुखड्यावर एक तेज होतं. टपोरे डोळे, लाल ओठ, गोबरे गाल, काळे केस. पाहणाऱ्याच्या नजरेत नाही तर दिलात भरेल असं तिचं सौंदर्य. पण जशी वयात आली तशी तिला बाहेरची हवा लागली. विज्ञानाचं वारं तिच्या डोक्यात भरलं. त्यात मेडिकलची विद्यार्थिनी. मेडिकल कॉलेजला जायला लागली तेव्हापासून तिने हिजाब घालायचा सोडला. नमाज पढणं सोडून दिलं. एकंदरीत म्हणायला रेशम आता मॉडर्न विचारांची झाली. पण या रेशमला अत्तर लावायची भारी हौस. आत्ता या क्षणाला सुद्धा ती आरशासमोर उभी राहून केस नीटनेटके करत होती आणि मग तिने एक अत्तराची बाटली घेऊन सुगंधित अत्तर मानेभोवती लावलं. गुलाबी ड्रेस परिधान केला. रेशम, अगं तुला काही अक्कल आहे की नाही? तुला माहीत नाही का संध्याकाळी अत्तर लावून बाहेर जात नाहीत ते? रेशमच्या अम्मी फातिमा म्हणाल्या. विस्पारलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरात आजूबाजूला पाहिलं. जणू पुढील वाक्य कोणी ऐकत तर नाही ना याची शहानिशा केली. नाहीतर जीन खबीस पकडतात. फातिमा हळू आवाजात म्हणाल्या. ओ अम्मी जान, ये सब फिजूल की बातें हैं. आप भी ना पता नहीं किस ज़माने में जी रही हो. पूरी दुनिया अत्तर गजरे लगा के घूमती है और आपका वो खबीस या जीन सिर्फ मुझे ही ढूंढेगा क्या? कशावरही विश्वास ठेवता? तुम्ही स्वतः आजपर्यंत कधी जीन, खबीस, रूह पाहिली आहे का? रेशमच्या प्रतिप्रश्नावर फातिमा काय बोलणार? त्यांनी स्वतः कधी भूतं पाहिलीच नव्हती, पण जे पूर्वीपासून चालत आलंय ते मात्र त्या मानत होत्या. पण तोच या दोघींच्या मागून एक म्हातारा आवाज आला. हो, मी पाहिलंय जीन. आलेल्या आवाजाने रेशम, फातिमा दोघी मायलेकींनी वळून पाहिलं. समोर एक 80 वर्षाची म्हातारी आजी उभी होती. तिचं नाव हसीना. त्या फातिमाच्या सासूबाई तर रेशमच्या दादीजान होत्या. वय जास्त झालं असलं तरी ठीकठाक होत्या. त्या म्हणाल्या, मी पाहिलाय जीन, रूह. फार भयानक आसमानी ताकद असते रेशम. त्यांच्या नादी लागायचं नसतं आणि प्रत्येकाच्या रूहची एक खुशबू, शरीराची कमजोरी असते. त्यामुळे 10 जण एकत्र असली तरी त्यातील एकालाच सैतान आपलं झाड बनवतं. तू तुझ्या अम्मीजांचं ऐक आणि आता कुठेही जाऊ नकोस. अशी तर अजिबातच नको. या अवसेच्या वेळेला अंधारात खतरा घात घालून बसलेला असतो. पण हसीना आजीच्या वाक्यावर रेशमने फक्त नाही नाही म्हणत मान हलवली.
दादी, अम्मी, मी या सगळ्या गोष्टी मानत नाही. हे बघा, मी माझ्या मैत्रिणीच्या रिहानाच्या बड्डेला चालली आहे. त्यांच्या फार्म हाऊसवर तिचा बड्डे आहे. रात्री 8:30 वाजेपर्यंत येईल परत, रेशम म्हणाली. पण जसं रिहानाच्या फार्म हाऊसवर हे कळलं तसे दादी आणि अम्मी दोघींचे चेहरे भीतीने उजळले. कारण रिहानाच्या घरातल्यांचं ते फार्म हाऊस गावातील कब्रिस्तानाच्या मागे अगदी हाकेच्या अंतरावर होतं. रेशम कितीही सांगितलं तरी ऐकणाऱ्यातली नव्हती हे तिच्या दादी आणि अम्मीला ठाऊक होतं. नाही नाही म्हणत असताना सुद्धा ती घरातून बाहेर पडलीच. पण जाताना तिला तिच्या अम्मीने एक ताकीद दिली, काळोखात कुठेही एकटी जाऊ नको, माणसात राहा. अम्मीच्या बोलण्यावर तिने फक्त होकारार्थी मान हलवली. पण तिने दिलेली ताकीद एका कानातून ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली. गावातल्या अजून 2-3 मैत्रिणी होत्या. त्यांच्यासोबत रेशम रिहानाच्या फार्म हाऊसवर पोहोचली. संध्याकाळचे 7:15 झालेले. रिहानाच्या वडिलांचा फार्म हाऊस गावापासून बाहेर हायवेच्या दुसऱ्या टोकाला होता आणि फार्म हाऊसच्या मागे एक जाळीचं कंपाऊंड होतं. त्या कंपाऊंडला खालून वरपर्यंत हिरवं कापड बांधलेलं आणि त्या जाळीच्या कंपाऊंड पलीकडे गावचं कब्रिस्तान होतं, जिथे मेलेल्या माणसांना गाडलं जायचं. 7:45 वाजता रिहानाच्या बड्डेचा केक कापला. बड्डेसाठी रिहानाच्या घरातील माणसं, जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी अशी थोडीफार माणसं फार्म हाऊसवर जमलेली. रेशम रिहानाची बेस्ट फ्रेंड. या क्षणाला त्या दोघी फार्म हाऊसमधील एका रूममध्ये उभ्या होत्या. तेव्हाच रिहानाने सांगितलं, तिचा बॉयफ्रेंड तिला भेटायला फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला येऊन थांबलाय. त्याने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय, तर तू प्लीज चल ना माझ्याबरोबर. घरातल्यांना त्याच्याबद्दल काही माहिती झालं तर प्रॉब्लेम होईल. रिहानाचं हे प्रकरण रेशमला माहिती असल्याने ती ठीक आहे, चल जाऊयात असं म्हणाली. दोघीही घरातल्यांची नजर चुकवत कोणालाही संशय येऊ न देता सर्वप्रथम फार्म हाऊसच्या बाहेर आल्या आणि मग फार्म हाऊसला वळसा घालून मागे आल्या. फार्म हाऊसच्या मागचा बल्ब आपण कोणाला दिसायला नको म्हणून रिहानाने बंद करून अवतीभोवती अविश्वसनीय असा काळोख पसरवला. फार्म हाऊसच्या मागे एक गुलमोहराचं, आंब्याचं अशी 2-3 झाडं होती. त्या झाडांच्या काळ्या सावल्या अंगावर धावून आल्यासारख्या भासायच्या. काळोखाच्या साम्राज्यात त्या 2 सजीव झाडांना एक भयंकर आसुरी राक्षसासारखा आकार आला होता, जो पाहता रिहाना आणि रेशम दोघींच्या काळजात धडकी भरत होती. दोघीही त्या झाडाखालून चालत पुढे जाऊ लागल्या. आकराळ विक्राळ ती झाडं आत्ता जिवंत होतील आणि त्यांच्या अवाढव्य फांद्यांची हालचाल करत आपल्याला कवेत उचलून आपला गळा दाबतील असं वाटत होतं. त्या झाडांपासून 30 मीटर अंतरावर जाळीचं 4 फूट उंच कंपाऊंड होतं. त्या कंपाऊंडला हिरवी जाळी लावलेली आणि त्या जाळीतून पुढे कब्रिस्तानातील सिमेंटच्या, टाईल्सच्या, लाकडाच्या, मातीच्या ढिगाऱ्याच्या कबरी दिसत होत्या, ज्या कबरींच्या आत मृत प्रेतात्मे शांत, कधीही जाग न येणाऱ्या निद्रेत विसावले होते. दोघीजणी अंधारातून चालत पुढे आल्या. रिहानाचा बॉयफ्रेंड तिथेच उभा होता. ते दोघे एकमेकांशी बोलू लागले तर रेशम त्यांच्यापासून जरा दूर बाजूला जाऊन उभी राहिली. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? तारेचं साधंसं कंपाऊंड आणि ते हिरवं कापड, ते कापड आणि ती जाळी त्या कब्रिस्तानात वावरणाऱ्या आत्म्यांना अडवून ठेवणार होती? शक्य आहे का ते? रात्रीची थंड हवा सुटलेली. रेशम या दोघांपासून जरा दूर गुलमोहराच्या झाडाखाली उभी होती. तिच्या अंगाला लावलेल्या अत्तराचा तो सुगंधित वास हवेला मिठी मारत आजूबाजूला दरवळत होता आणि त्या वासावर
काहीतरी काळंबेरं, काळोखी ध्यान तिच्या तारुण्यावर आकर्षित झालं होतं. अवतीभोवतीच्या गर्द काळोखात एकाएकी गारठा वाढू लागला, अंगाला झोंबत जाऊ लागला, ज्या गारठ्याने रेशमचं सारं शरीर कापू लागलं. अचानक हा गारठा कसा वाढला? रेशम स्वतःशीच म्हणाली. तोच तिच्या पाठीमागून कोणीतरी उजवीकडून डावीकडे वेगानं धावत गेलं. त्या क्षणाला रेशमने गरकन वळून मागे पाहिलं. मागे कुणी नव्हतं, पण मनाला कुणाच्या तरी अस्तित्वाची चाहूल लागत होती. घरातलं कुणी आलंय की काय या भीतीने रेशम रिहानाला सावध करणार तोच. रेशमच्या कानावर फडफड असा आवाज ऐकू आला. तिने वर पाहिलं. गुलमोहराच्या फांदीवर एक घुबड नुकतंच येऊन बसलेलं. ढब्बू आकार, तपकिरी केस, चपटं नाक आणि लिंबा एवढे डोळे, जे वटारून रेशमकडे पाहत होते. किंवा असं तर नाही ना, रेशमच्या मागे अंधारात काहीतरी उभं होतं, त्याला पाहत होतं. कारण रेशम एकटक त्या घुबडाकडे पाहत असताना तिच्या इंद्रियाच्या संवेदनेमार्फत तिला आपल्या पाठीमागे अगदी केसांच्या जवळ कोणीतरी उभी असल्याची जाणीव झाली. केसांवर, मानेवर ते जे काही होतं त्याचा थंड श्वास केसातून मानेच्या त्वचेला स्पर्श करत होता. मागे जे कोणी असावं ते रेशमच्या त्वचेवर लावलेल्या अत्तराचा वास घेत होतं. विस्पारलेल्या डोळ्यांनी रेशम जागेवर भूत बनून उभी राहिली. समोर झाडावर बसलेलं ते घुबड रागीट नजरेने रेशमच्या मागे पाहत होतं आणि तोच त्याने पंख फडफडवत गुदकार केला. घुबडाच्या गुदकारण्यावर रेशमला तिच्या मागून एक अस्पष्ट असा रानटी गुरगुरण्याचा आवाज आला. रेशमला मागे जे काही उभं होतं ते साधारण नाही याची आता खात्री पटली. ते मानव नाही, मुळीच नाही हे कळून चुकलं. कारण तिथे उपस्थित दोन मानवी अंश, रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड, तिच्यापासून खूप दूर उभे होते. मग हे जे काही उभं होतं ते नक्की काय होतं? रेशमने एक आवंढा गिळला आणि मागे वळून पाहूया असं ठरवलं. पायाचा तळवा वर्तुळाकारात मागे फिरवत ती हळूच मागे वळाली. तोच नजरेला असा भास झाला का आत्ता काही सेकंदात डोळ्यासमोरून वेगानं काहीतरी बाजूला झालंय आणि त्याचा वेग इतका होता का चेहऱ्यावर हवेचा झोत बसला. डोक्यावर सोडलेले केस हवेने उडाले. एक काळीशार आकृती डोळ्यासमोरून अफाट अमानवीय वेगानं बाजूला झाली असा भास झाला. रेशम त्या अनोळखी अस्तित्वाबद्दल विचार करत असतानाच रिहाना तिच्यापाशी आली. तिचा बॉयफ्रेंड तिला बर्थडे गिफ्ट देऊन निघून गेला होता. दोघीही पुन्हा सावधपणे कुणालाही कळून न देता फार्म हाऊसमध्ये आल्या. आता 8:45 वाजत आले होते. बर्थडे झाल्यानंतर दावतला सुरुवात झाली होती. रिहानाची घरातील आणि पाहुणे मंडळी अशी सर्वजण मिळून बिर्याणी खायला बसले. एका लाईनीत खूप सारे प्लॅस्टिकचे टेबल लावले आणि त्या टेबलाच्या बाजूला असलेल्या खुर्चीत सर्वजण बसले. समोर प्लॅस्टिकची थाळी होती ज्यात बिर्याणी वाढलेली. रेशम रिहानाच्या बाजूला बसली. रेशमने बिर्याणीचा एक घास तोंडात टाकला. त्या बिर्याणीत असलेल्या मांसाची चव जशी तिच्या जिभेवर रेंगाळली तसे रेशमाचे डोळे कॅमेऱ्यातील लेन्सप्रमाणे लहान मोठे झाले. कानसुळं एकदम तापली. सारं शरीर कुणीतरी अतिघट्टपणे जखडल्यासारखं वाटलं आणि डोक्याच्या मेंदूवर हलकीशी कळ जाणवली. पुढच्या क्षणाला हवेचा एक अमानवीय दूषित झोत वेगानं तिच्या तोंडावर येऊन आदळला. त्या सरशी रेशम अगदी विचित्र वागू लागली. डोक्यावरचे केस अस्तव्यस्तपणे चेहऱ्यावर पसरले.
पाणीदार सफेद बुबळांच्या कडा लाल झाल्या, जणू त्यात रक्त उतरलंय. तोंडातून अस्पष्ट असा हलकासा रानटी, जंगलातील रानडुक्कर पिसाळल्यावर गुरगुरतं तशी गुरगुर झाली. खरं तर इस्लाममध्ये उजव्या हातानं खाणं शुभ मानलं जातं, पण रेशम तिने डाव्या हाताची मूठ बिर्याणीत बुडवली. एका मुठीत जितकं मावेल त्यापेक्षा जास्त राईस भरून घेतला आणि आधाशासारखी ती मूठ तिनं तोंडात कोंबली. तोंडात मात्रेपेक्षा जास्त राईस कोंबल्यानं गालफाडं फुगली. ओठांच्या कडेला राईस लागला. तोंडातील अन्न पोटात जाऊ द्यावं, मग दुसरा घास खावा. पण नाही, ती तेवढ्यावर थांबली नाही. तिनं लागलीच एका पाठोपाठ आदाशासारखं बिर्याणी खायला सुरुवात केली. तोंडातून असा आवाज करत, मचमच करत खाऊ लागली. तिचा तो आवाज ऐकून तिथे जेवत असलेल्या पाहुण्यांची, रिहानाच्या घरच्यांची प्रश्नार्थक विचित्र नजर रेशमकडे वळली. रेशम, अगं काय करतेस? हळू खाना पागल, लोक पाहतायत, रिहाना हळू आवाजात म्हणाली. पण तिचं वाक्य समजायला तिची मैत्रीण रेशम तिथं होती कुठं? रेशमचा फक्त हाडामासाने बनलेला देह होता आणि त्या देहावर एका दूषित अंशाने हक्क स्थापन केला होता. रिहानाची हाक काही केल्या रेशमच्या कानावर पोहोचत नव्हती. तिने 3-4 घासातच बिर्याणी संपवली आणि फाटलेल्या बसाड्या खर्जातल्या आवाजात साद घालत म्हटली, "ए, बिर्याणी दो, बिर्याणी दो, और बिर्याणी दो." रेशम मोठ्याने ओरडली. तिचा तो आवाज ऐकून आता सर्वांनीच तिच्याकडं पाहायला सुरुवात केली. बाजूला रिहानाने चिकनवरचं मांस खाऊन हाडं टेबलावर ठेवलेली होती. तिची ती उष्टी हाडं रेशमने उचलून तोंडात टाकली आणि कट कट करत खाऊ लागली. हे दृश्य पाहून रिहानाला किळस आली. बाजूला जमलेल्या माणसांसाठी तर हा प्रकार लक्षवेधक होता. आनंदाच्या क्षणाला अडथळा निर्माण झाला. "हे, बिर्याणी लाव, दे दो बिर्याणी मुझे." रेशम पुन्हा मोठ्याने ओरडली. तिच्या डोक्यावर पसरलेल्या केसांमुळे तिचा चेहरा झाकलेला, पण त्याच झाकलेल्या चेहऱ्याखालून एक गुरगुरता बसाडा आवाज ऐकू येत होता. रिहानाच्या वडिलांनी म्हणजे सलमान यांनी तिला काही इजा व्हायला नको म्हणून रेशमपासून दूर व्हायला सांगितलं. त्यांना रेशमचा स्वभाव माहिती होता. हे वागणं रेशमचं नव्हतं. तिचा बदललेला स्वभाव कसल्या तरी अघटिताची चाहूल देऊन गेला. सलमान यांनी जो बिर्याणी वाढत होता त्याला रेशमला बिर्याणी वाढ असं सांगितलं. तसा तो मजूर हातात टोप घेऊन रेशमजवळ पोहोचला. त्याने जरा भीतच चाचरत चमच्यामार्फत रेशमला बिर्याणी वाढली. तेवढ्यात पुन्हा रेशमच्या तोंडून गुरगुरता आवाज बाहेर पडला, "हरामजादे, इतनी सी बिरयानी देता है? तेरे बाप की खाता हूँ क्या? ला इधर." रेशमने असं म्हणत त्या मजुराच्या हातातून बिर्याणीचा टोप हिसकावून घेतला आणि त्या मजुराच्या छातीवर धक्का देत त्याला दूर लोटलं. बिर्याणीने भरलेला टोप तिने टेबलावर धाडकन आपटला. दोन्ही हात टोपात घालून डोक्यावरचे केस चेहऱ्यावर झुकलेल्या अवस्थेत तोंड फुगवून फुगवून ती बिर्याणी खाऊ लागली. बिर्याणीचा मसाला, राईस तोंडाला, केसाला चिकटला. सारा चेहरा माखला. चिकनसुद्धा ती हाडासहित आधाशासारखी जन्माची भुकेली असल्याप्रमाणे चावून चावून खात होती, ज्या कारणाने ती हाडं तिच्या तोंडातील चामडीला जागोजागी जखमा करून गेली. तिच्या तोंडून जी पाण्यासारखी लाळ गळत होती त्या लाळेत आता ताज्या रक्ताची भर पडली. रिहाना आणि तिच्या मैत्रिणी आश्चर्य आणि भीती या नजरेने तिच्याकडे पाहत होत्या. रेशम असं का वागत आहे? तिला अचानक काय झालं? हे प्रश्न तिच्या मैत्रिणींना पडले. तर त्या उलट
जी पुरुष मंडळी होती त्यांच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. घडणारं प्रकरण काहीतरी वेगळ्या घटनेशी ताल्लुक ठेवत होतं. हा सारा प्रकार आसमानी रूहचा नंगा नाच होता. कोणीतरी तसं बोलूनही दाखवलं. हा प्रकार साधा नाही. या मुलीच्या अंगात काहीतरी शिरलंय. नक्कीच हिला जीन, खबीस नाहीतर शैतानी रूहने धरलंय. मौलवी साहेबांना बोलवा. रिहानाचे वडील सलमान यांच्या ओळखीत गावातील मौलवी होते. त्यांनी लागलीच फोन काढून मौलवींना फोन लावला. त्यावर 2 मिनिटं संभाषण झाल्यानंतर सलमान यांनी फोन ठेवून दिला. सलमान यांनी कुणाला तरी फार्म हाऊसमधून सफेद चादर आणायला सांगितली. चादर आणल्यावर एक प्लास्टिकची बाटली घेतली. त्या बाटलीतील सर्व पाणी मौलवींनी जो मंत्र सांगितला तो 10 वेळा म्हणत त्या चादरीवर शिंपडलं. रेशम अद्याप ती बिर्याणी खाण्यात गुंग होती. सलमान आणि अजून 3-4 जणांनी त्या चादरीचं एक टोक धरलं आणि ती चादर रेशमच्या डोक्यावर धरली आणि एकदाच खाली सोडली. त्या चादरीने रेशमचं सारं शरीर झाकलं गेलं. पण त्या चादरीच्या पाण्याचा स्पर्श जसा रेशमाच्या देहाला झाला, जे पाणी दैवी नाव घेऊन शिंपडलं होतं, त्या नावाने त्या साधारणशा पाण्यात दैवी अंश निर्माण झाला असावा. कारण त्या ओल्या चादरीच्या स्पर्शाने रेशम एकदम तडफडू लागली. तिची चादरीने झाकलेली आकृती भयंकर झटापट करू लागली. सारं शरीर कंपने पावत हलू लागलं आणि तिच्या तोंडून वेदनेने विव्हळण्याचा पुरुषी आवाज बाहेर आला, जो सगळ्यांच्या छातीत कळ उठवून गेला. जणू त्या चादरीच्या आत कोणी मुलगी नाही तर पुरुष होता आणि त्या आसमानी शक्तीला पाण्याचा दिव्य स्पर्श लाव्याचे चटके देत होता. मौलवींनी रेशमला या चादरीवरचं पाणी सुकायच्या अगोदर तिच्या घरी घेऊन जायला सांगितलं होतं. म्हणून पकडा हिला आणि गाडीत बसवा, असं सलमान चाचा म्हणाले. 2-3 माणसांनी रेशमच्या अंगावरच्या चादरीसहित तिला घट्ट पकडलं आणि गाडीत मागे बसवलं. रिहाना रेशमच्या बाजूला बसली आणि तिने सुद्धा तिच्या अंगावरची चादर पकडून ठेवली. अजून 4-5 जणं गाडीत बसली आणि गाडी रेशमच्या घराच्या दिशेने निघाली. रेशमचं घर 10-20 मिनिटावर होतं. पोहोचायला जरा वेळ लागणारच होता. रिहानाने रेशमच्या अंगावरचं गच्च धरलेलं. तिच्या हालचाली आता शांत झाल्या होत्या. गाडी जशी खड्ड्यातून जाई तशी ती मंद गतीने डावीकडून उजवीकडे झुलायची. तिची हालचाल इतकी गोठली गेली का जणू त्या गाडीत माणूस नाही तर मेलेलं प्रेत बसवलं आहे असं भासवून जात होती. ती कधी थांबत होती आणि पुन्हा झुलत होती. त्या कपड्याखाली जे काही झाकलं होतं ते साधारण नव्हतं. गाडीत एक मरणासन्न शांतता पसरली, जणू ॲम्ब्युलन्स मयत घेऊन निघाली आहे. रिहानाच्या बाजूला चादरीत झाकलेली रेशम, तिच्या तोंडातून गुरकायचा आवाज रिहानाला अद्याप येत होता. त्या चादरीच्या खाली रेशमचा चेहरा कसा असेल? पांढरा पडला असेल का? डोळ्यांच्या जागी दुधाळ कवड्या असतील का? असे नाना तऱ्हेचे भयानक विचार मनात येत होते, ज्याने अंगावर काटा उभा राहायचा. आता झाडाझुडपांनी भरलेली वाट सुरू झाली. गावच्या मधोमध जाणाऱ्या त्या रस्त्यावर खूप सारी चिंचेची झाडं होती. रिहाना सांगतात, त्या पट्ट्यातून जाताना फार भीती वाटली. झाडांच्या काळ्या आकृत्या भक्षकासारख्या टपून बसल्यात असं वाटलं. शेवटी एकदाची 10 मिनिटात गाडी रेशमच्या घरी पोहोचली. रेशमच्या घरातील माणसं तिचीच वाट पाहत होते. त्या बिचाऱ्यांना वाटलं पोरगी मैत्रिणीच्या बड्डेला गेली, येईल परत. पण त्यांचा भ्रमनिराश झाला. नियतीने कुटील डाव खेळला, ज्यापासून रेशमच्या घरातील सारीच जणं अजान होती. जशी 4 चाकी गाडी आली, चादरीत लपेटलेली
रेशम तिच्या घरापाशी आणली गेली. तसं क्षणार्धात घरात मातम पसरलं. चेहऱ्यावर भय, भीती, बेचैनी या भावना उफाळून आल्या. रेशमच्या वडिलांचं डोंगरीच्या बाजारात बांगड्यांचं दुकान होतं. ते आत्ता घरी आलेले. सर्वजण घरातल्या हॉलमध्ये बसलेले असताना बेल वाजली. दार उघडलं आणि क्षणार्धात आनंदाला दुःखाच्या मातमने मिठी मारली. भाईजान, काय झालं रेशमला? अशी चादरीत लपेटून का आणली तिला? अहमद काळजीयुक्त स्वरात म्हणाले. तोच रेशमच्या अम्मी तिच्यापाशी आल्या. त्यांनी रेशमच्या अंगावरील चादर दूर करण्यासाठी हात पुढे केला. नाही भाभीजान, अल्लासाठी अशी गलती करू नका, नाहीतर डर का कोहराम मच जाएगा. आपल्या रेशमला खविसानं पकडलंय, असं म्हणत सलमान यांनी फार्म हाऊसवर जे काही घडलं ते रेशमच्या परिवाराला सांगितलं. प्रत्येक शब्दासरशी सगळ्यांच्या अंगावर भीतीने काटा आला. तरी मी हिला समजवण्याचा प्रयत्न केला, अशी अत्तरबित्तर लावून जाऊ नको, पण ऐकतच नाही. बघा ना आता काय होऊन बसलं. फातिमा तोंडावर हात ठेवून रडू लागल्या. रिहानाने रेशमरूपी त्या खविसाला चादरीत लपेटलेल्या अवस्थेत सोफ्यावर बसवलं. लेकीच्या काळजीने फातिमा रडत होत्या. रिहाना आणि दादी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. खवीस म्हणजे फार भयंकर शक्ती असते. जर त्याने देहावर पूर्ण कब्जा मिळवला तर बाधिताला वाचवण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून फातिमाला लेकीची काळजी सतावत होती, कारण रेशम एकुलती एक होती. तिला काही झालं तर? इकडे सोफ्यावर कसलीही हालचाल न करता अगदी निर्जीव प्रेतागत रेशम बसलेली. हॉलमध्ये मयत झाल्याप्रमाणे शांती पसरलेली. कोणीच काही बोलेना. तोच, या अल्ला, माझ्या पोरीचं रक्षण कर. दादी दोन्ही हात वर करून दुवा मागू लागली. तुम्ही घाबरू नका दादी, मी मौलवी साहेबांना सगळं सांगितलंय, ते काही वेळात पोहोचतील, सलमान चाचा म्हणाले. तोच, रेशमच्या चादरीतून एक टेर उडवल्याचं भयंकर अघोरी हसू घुमलं. ती खांद्यांना हिसके देत हसू लागली. ए बज्जात, वो अल्लाह क्या तेरी रक्षा करेगा, जहान्नुम में बिठाया है मैंने उस कायर को. रेशमच्या तोंडून पुरुषी आवाज बाहेर आला. सर्वजण डोळे फाडून चादरीतल्या रेशमकडे पाहत होते. त्या चादरीच्या आड जी अनिष्ट शक्ती होती तिच्यापासून सर्वजण अजान होते. नुसत्या आलेल्या आवाजानेच सर्वांची भीतीने गाळण उडाली. मग चादरीत जे आहे ते जर बाहेर आलं तर काय होईल? अल्लाह तालाविषयी एक शब्द बाहेर काढू नकोस हरामजाद्या. तुझी त्या सर्वश्रेष्ठ विधात्याच्या विषयी बोलण्याची अवकात नाही. दरवाजातून एक विलक्षण धारदार आवाज आला. त्या आवाजासरशी सर्वांनी दरवाजाकडे पाहिलं. दरवाजात आलिम मौलाना उभे होते. अंगात एक पायघोळ पांढरा झगा, वाढलेली काळी दाढी, डोक्यावर गोलसर हिरवी पगडी. त्यांच्या उजव्या हातात एक फिक्कट मण्यांची हिरवी माळ होती आणि त्या माळेला पांढरं पंख लावलेलं होतं. तोंडातून पुटपुटलेले मंत्र आणि त्या मंत्रासरशी एक एक मणी बदलला जात माळ जपली जात होती. सलमानने आम्हाला सर्व जुबानी दिली आहे, आलिम म्हणाले. आणि ते दरवाजातून चालत आत आले. रेशम समोर येऊन 10 पावलं दूर उभे राहिले. आप सभी दूर रुको, आलिम म्हणाले. तोच, रुहानी आसमानी ताकदीचा एक करिश्मा घडला. रेशमच्या जिस्मानियतमध्ये लपलेल्या शक्तीने, अमानवीय हवेच्या झोताने खाडकन ती चादर हात न लावता अंगावरून बाजूला झाली. कुठे ती प्रेमळ गोऱ्यापान चेहऱ्याची रेशम आणि कुठे हे अभद्र थोबाड, ज्या खविसाच्या स्पर्शाने तिचं रूप बिभत्स झालेलं. चेहऱ्यावर संताप, घृणा अशा भावना जाग्या झालेल्या. चेहरा पांढरा पडलेला,
डोळ्यांचा रंग रक्तासारखा लाल झालेला, ओठ चावून चावून फाडले होते, काळे निळे पडले होते, ज्यामधून लाल रक्त बाहेर पडून सुकलं होतं. ए मौलवी, जा, बाहेर जा, माझ्या जागेतून निघ. रेशम जागेवर बसून खर्जातल्या आवाजात ओरडली. इस मासूम बच्ची को छोड़ दो, फिर चला जाऊंगा. आलिम म्हणाले. नहीं, नहीं छोडूंगा. हे जिस्म आता माझं झालंय. इस जिस्म का आनंद फरमाना है मुझे. रेशमच्या तोंडून तोच पुरुषी स्वरातील आवाज बाहेर पडला. किस जिस्म की बात कर रहे हो तुम? तू एक प्रेतात्मा आहेस आणि मुलगी अल्लाची जिवंत अमानत, आणि तू सैतानाची. तुझा या अल्लाच्या बंद्यावर हक्क नाही. तू या जगातून मरताना तो गमावलास. तुझा हक्क आता काळोखावर. आलिम कड्या आवाजात म्हणाले. अरे जा रे, तू एक साधारण माणूस मला धमकी देतोस? मी सैतानाची औलाद. तू काय बिघडवणार माझं? निघ. या पोरीला जिस्मची आग दिल्याशिवाय मी सोडत नाही. रेशमच्या तोंडून ते ध्यान उच्चारलं. त्यावर आलिम रागात म्हणाले. जर तू शैतानाची औलाद तर आम्ही अल्लाचे नेक बंदे आहोत. तुझ्यासारख्या शक्तींचा नायनाट करायला खुदाने आम्हाला इथं पाठवलंय. आलिम जोशात म्हणाले. त्यांनी हातातील माळ, सर्व मणी पंजाला गोल गुंडाळत उजव्या मुठीत गच्च पकडली. मग सलमान चाचा, अहमद चाचा दोघांना रेशमला पकडून ठेवायला सांगितलं. त्या दोघांनी रेशमचे एक एक हात पकडले. ती तरणी बांड पोरगी, पण तिच्यात जणू पुरुषी ताकद अवतरलेली. त्या दोन धष्टपुष्ट पुरुषांना ती आवरता आवरेना. मोठ्या ताकदीने त्यांनी तिच्या देहातील अमानवीय शक्तीला धरून ठेवलं. तरी रेशम तोंडाने गुरकत शरीराला झटके देऊन सुटू पाहत होती. आलिम रेशमजवळ आले. त्यांनी रेशमच्या डोक्यावर तो माळेचा हात ठेवला. बिस्मिल्लाह रहमान रहीम असं म्हणत आलिम मंत्र म्हणू लागले. त्यांचा आवाज विलक्षण घोगरा झाला. त्या मंत्रासहित रेशमच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत सर्व शरीर हळूहळू करत वेगाने झटके घ्यायला लागलं. तिचे ते दुधाळ डोळे वर खाली जात खोबण्यात घुसले. सारं शरीर शॉक लागल्यासारखं थरथरू लागलं. छोड आलिम, छोड कंबकत हरामजादे, छोड. त्या मंत्रासहित डोक्यावर ठेवलेल्या माळेने त्या शक्तीला अतोनात असंख्य पीडा द्यायला सुरुवात केली. आणि ज्या वेदना असह्य झाल्याने त्या खबिसाने हार मानली. रेशमच्या ओठाच्या एका कडेतून सफेद फेस बाहेर आला आणि ती बेशुद्ध झाली. आलिमने एक काचेची बरणी घेतली. त्यात रेशमचे 10-12 केस कापले आणि भरले. मग हातापायाची नखं कापून टाकली आणि तिच्या कपड्याचा काही भाग कापून त्या बरणीत भरला आणि ती बरणी कब्रिस्तानात रात्री 3 वाजता गाडून यायला सांगितली. घरी येताना मागे वळून पाहायचं नाही अशी ताकीद दिली. रिहाना सांगतात, रेशमला वाचवल्यानंतर आलिमने विचारलं, रेशम कब्रिस्तानाकडे गेली होती का? कोणालाही या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं. पण मी नंतर मौलवींना खरं सांगितलं. तेव्हा त्यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली की तुम्ही दोन्ही मुली फार्म हाऊसच्या मागे कब्रिस्तानापाशी गेला होतात तेव्हा रेशमच्या अंगाला अत्तराची खुशबू होती, ज्यावर हा खबीस तिच्या जवळ आला आणि ती कुमारी असल्याने तिच्या जिस्मवर आकर्षित झाला. पण अल्लाह तालाच्या मेहरबानीने वेळीच उपाय झाला आणि ती वाचली. अन्यथा रेशम आपल्याला परत कधीच दिसली नसती. म्हणूनच मित्रांनो, काही सूचना पाळाव्यात. अनोळखी ठिकाणी रात्री बेरात्री अत्तर लावून जाऊ नये. तेलकट खाणं घेऊन बाहेर पडू नये किंवा ते सोबत आणू नये. कारण शास्त्र कोणत्याही धर्माचं असू दे, पण त्यानुसार वाईट शक्ती, अघोरी शक्ती
तुमच्या मागे लागून तुम्हाला रेशमसारखं झपाटू शकतात. कारण कधीकधी भूतं स्वतः येत नाहीत, आपणच त्यांना बोलवतो. अंधारातला प्रत्येक सुगंध सुरक्षित नसतो. मंडळी, आपल्यापैकी कोणाबरोबर असं झालंय का की कुठे लग्नात, कार्यात गेलात, काही अनोळखी भागात गेलात, तेव्हा तुम्ही छान तयार झाला होतात, अत्तर, गजरा असं काही लावलं होतं किंवा तेलकट तुपट खाणं सोबत होतं आणि काही कारण नसताना अचानक तुमचं डोकं भयानक दुखू लागलं आहे किंवा मनात वेगळी भीती निर्माण झाली आहे, ज्याने आता काहीतरी चुकीचं घडेल असं जाणवलं आहे का? तुम्हीही या घटनेचे साक्षीदार असाल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आपल्या उत्तराची वाट पाहील. आणि आजचा अनुभव संपला, पण भय इथेच संपत नाही. पुढचा अनुभव आणखीन भयानक आहे. म्हणून भूतांच्या जगात सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.